नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर ना मी संध्याकाळचं टायमिंग होता आणि मस्त असा एक कप कोरा चहा करून पिले अगोदर. आणि ही सकाळचं शूट आहे बरं का. तर सकाळी मी ना अशी कोबीची छान अशी भाजी करून घेतली होती. आणि इकडं मग नंतर ना दूध तापवलं होतं म्हशीचं मस्त मध्ये. आणि नंतर मग माझ्या चपात्या पण करून झाल्या. तर चपात्या ना टोपल्यात आता खरंच खूपच उन्हाचं अशा कडक होते त्या, म्हणून मी चपातीच्या डब्यात चपात्या ठेवून देते. आणि इकडं मग ना बटाट्याची भाजी पण करून झाली माझी. तर शिजत होती, म्हणजेच तयार होत होती. आणि इकडं मग असा पसारा पडला होता. आता मला भांडी घासायची होती, घर स्वच्छ करायचं होतं आणि सगळी कामं आवरायची होती. तर आज किचनमध्ये बसून थोडंसं शूट घेतलं. म्हणलं थोडंसं दाखवावं माझं किचन पण कसं आहे ते. एकदम साधं सिंपल आहे बरं का ताईंनो, जास्त काय असं ही नाही. तर म्हणलं दाखवूया थोडंसं. मी दररोज बाहेरचं गायींचंच दाखवते, घरातलं कधी नाही दाखवत. तर म्हणलं चला आज थोडंसं दाखवूया. तर ना आता अधिक मास निघणार आहे. तर अधिक मासात ना परत म्हणलं आपल्या घरातलं सगळं स्वच्छ करून घ्यावं. आणि भांडी ही एकदा क्लीन करून घेतली ना मग आपल्याला देवाला ती जायला कुठं बी काय अडचण नसते. तर मग जरा मला थोडंसं असं स्वच्छ वाटतच नव्हतं. धूळ ही बसलेली आहे भांड्यांवरनी. आणि असं व्यवस्थित पण ठेवलं ना मग छान वाटतं आपल्याला पण. आणि मला असं जिथले तिथं आणि व्यवस्थित घर ठेवायला टापटीपमध्ये एकदम आवडतं बरं का. असं कुठलं भांडं कुठं ठेवलेलं अजिबात आवडत नाही. तर तिथं थोडंसं शूट घेतलं आणि म्हणलं चला आपलं थोडंसं सकाळचं पण रुटीन दाखवूया. नंतर मग परत 4 वाजता गायींचं चालूच होतं आहे आपलं दाखवायला. तर काल ना मला एक कमेंट आली ती. मी कशासाठी व्हिडिओमध्ये माझ्या आबांचं सांगत नाही, तर मला मग असं भरून येतं आणि रडायला येतं बरं का. तर म्हणून मी सांगत नाही की असं म्हणजे कधीच असं सांगत नाही. पण असं विचारल्यानंतर सांगावं पण लागतं ना मग काय झालं. आणि असं वडिलांचं नाव काढलं ना तर खरंच मला रडायला येतं खूप बरं का. म्हणून मी काल व्हिडिओमध्ये रडली. तर मला कमेंट आली की असं गायींच्या गोट्यात तुम्ही नका रडत जाऊ. तर नाही रडणार बरं का, म्हणजे कधीच नाही. कारण का त्यांनी मला हसवलंय, रडवलं तर कधीच नाही. पण माझ्या आबांची आठवण आली ना म्हणून मला असं रडायला आलं. आणि आज माझा दिवस ना खरंच म्हणजे खराबच गेला. खराब का गेला तर माझी सकाळची कामं झाली सगळी. आणि मग आता दुपारी कामं आवरले, गायींचं आवरल्यानंतर स्वयंपाक हे सगळं झालं ना. सगळं झाले मग निवांत असतो आपण, निवांत असतो. तर जेवण करायला पण मी वाढून घेतलं होतं. आता म्हणलं जेवण करायचं. आणि जेवण करायच्या अगोदर नुसतं वाढून घेऊस्तोवरच ना थोडंसं माझी दाढ दुखायला लागली. आणि म्हणलं अरे बापरे, दाढ दुखायला आता दुखती काय की म्हणूस तर पहिल्याच गोळ्या होत्या माझ्या. मी दवाखान्यात गेलेली. तर त्या गोळ्या ना मी लगेच खाऊन घेतल्या आणि नंतर जेवण केलं. तर तरी पण म्हणजे त्या गोळ्यानं काहीच नाही झालं. माझी एवढी दाढ दुखली ना, अक्षरशः असं मला 5 मिनटं पण झोप नाही लागली. आणि खरंच असं म्हणजे एवढा त्रास होतो दाढ दुखल्यावर तर काय विचारू नका. मग मी मोबाईलवर यूट्यूबवरच टाकलं दाढला घरगुती उपाय काय आहे का. तर एका ताईचं मी बघितलं बरं का, त्यांनी व्हिडिओ टाकलेला की त्यात ना उंबराच्या झाडाचं 2-3 पालं घ्यायचं, कापराची एक वडी घ्यायची आणि ती बारीक कुटायचं उकळीत, आपलं खलबत्ता उकळी जी काय असेल ती. आणि त्यात कुठून ती दाढ खाली धरायचं आणि मग त्यानं कमी येते. मग मी तसं केलं आणि बघितलं तर आली बरं का कमी माझी दाढ. पण मला आता सारखी भीती, आत्ता दुखत नाही. आता सध्या ना खरंच माझी दाढ म्हणजे पूर्ण बंद झाली. पण मला आणखीन भीती वाटते की आणखीन दुखते का काय रात्रीचं ती. आणि असं दुखायला लागली ना काहीच समजत नाही. असं बहिर झाल्यासारखं पूर्ण डोकं बहिर होतंय. आणि अक्षरशः बोलता पण येत नाही. बोलायला लागलं तर अशी चिडचिड होती. मी आज दिवसभर मिस्टरांना बोलली सुद्धा नाही बरं का. एवढी माझी चिडचिड व्हायला लागली ना, दुखायला लागलं त्यामुळं. आणि 4च्या नंतर मग मला थोडंसं बरं वाटलं. तर आज मी असं वेणी पण नाही घातली आणि जशी आहे तशीच लोळलेली दिवसभर ना, तसंच शूट घेतलं. परत म्हणलं चला आपलं मग व्हिडिओ काढायचा राहून जाईल. आणि ही धारा काढून सगळं झालतं. आणि 6चं टायमिंग होतं. तर म्हणलं
शूट काढूया. आणि काय झालं, मी तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा, कुणाला शिवप्रसादचं सेंटर जवळ आहे, ज्यांना जवळ आहे त्यांनी जर घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या आणि चांगलं आहे. मग माझं काय झालं, माझं कसं असतं, सकाळी 6 ते 6:30 असं धारा असते ते माझ्या. तर 6ला धारा काढायला सुरुवात झालं ना, 6:30ला माझ्या धारा होऊन जाते ते. आणि 6:30ला धारा झाल्या मग म्हशीची धार काढायची. म्हशीची धार झाली की दुधाचं वजन करायचं आणि केंडात दूध भरायचं, केंडं पॅक करायची, सील लावायचं आणि म्हणजे दुसऱ्या कामाला लागायचं. मग मी कशाला एवढं लक्ष देते, परत एकदा धारा काढून दूध ठेवलं की लक्ष देत नाही ना माणूस. आणि गाडी 9ला येते, 9ला गाडी येते, दूध घेऊन गेली. दूध घेऊन गेल्यानंतर मला त्यांचा 11-11:30 वाजता फोन आला की तुमचं एक दुधाचं कॅन पूर्ण खराब झाले. आता माझा काय दोष असेल तर तुम्ही मला खरं नक्कीच कमेंट करा. मला तर वाटतं माझा काय दोषच नाही, कारण का माझ्या 6:30ला दूध केंडात वतलेलं असतं आणि ह्यांचं जवळजवळ 11-11:30 वाजेपर्यंत गाडी खाली व्हायला लागते. आणि त्यांनी ना माझ्या नावावर एक कॅन टाकलं. मला एवढं टेन्शन आलं ना त्यांनी कॅन नावावर टाकल्यावर. तर मी त्यांना खरंच भरपूर असं फोन केलं आणि सांगितलं माझा दोष नाही, तुमची चूक आहे, तुम्ही 11:30 वाजवताय गाडी खाली करायला, माझ्या नावावर तुम्ही कॅन टाकू नका. गायींचा व्यवसाय वाटतो तेवढा सोपा आहे का सांगा बरं तुम्हीच. आणि कुठं बचत करू शकत नाही आपण, कुठं म्हणजे कुठंच नाही. तर मग मी त्यांना भरपूर कॉल केलं, बोलली, पण त्यांनी ना शेवटी त्यांचं करायचं तीच केलं. तर आज ना PDF आलं आहे, PDFवर पण मी बघितलं, मला मेसेज आलता, मेसेजमध्ये पण दूध कट केलेलं मला कळालं. आज PDF आला आहे पगारीचा, तर त्याच्यात पण कळालं माझं एक कॅन कट केलं आहे ह्यांनी म्हणून. तर बघा आता तुम्ही, पेंडीत बचत करू शकतो, वैरणीत बचत करू शकतो का आपण कष्टात बचत करू शकतो, कशातच बचत करू शकत नाही. मग त्यांनी आपलं दूध, माझं तर म्हणणं आहे कट करायला नको होतं, कारण का दोष ह्यात आपला काहीच नाही. रोजचं धारा काढून दूध दिलेलं असतं. असं नाही की आपली गाय आटवाय चालू होती त्यामुळं दूध खराब झालं असेल, वेलेल्या गाय आहे त्या. मग ह्यात मला तर वाटतं बरं का माझा काय दोष नाही. आता माझ्या यूट्यूब फॅमिलीत कुणाच्या काय मनात असेल, म्हणजे काय तुम्हाला सुचत असेल तर सांगा माझा ह्यात दोष आहे का. आणि ती माझ्या नावावर कॅन टाकलं, मग मला खरंच म्हणजे असं वाईट वाटलं. आणि एवढं एक कॅन आपल्या नावावर टाकायचं म्हणजे बघा तुम्ही किती आपलं कष्ट वाया गेलं तिथं. आणि आपल्याला शेतकऱ्याला मी सांगितलं ना, आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नसतो आणि फुकट खरंच काहीच शेतकऱ्याला फुकट भेटत नाही. एक एक रुपयासुद्धा नाही फुकट भेटत, उलट आपलाच 1 रुपया ती काढून घेते ती. आणि आता काय करायला लागले ती, ह्या 2-3 पगारी झालेत माझ्या 3 मस्टरच्या, तर प्रत्येक मस्टरला ना 1 रुपया 80 पैसे, 70 पैसे असं कमी कमी रेट कर. मग आज विचार करा, 1200-1250 लिटर दुधाचं जर 1 रुपया 2 रुपयांनी जर असं त्यांनी पेमेंट कमी कमी आणलं तर मग माझं पेमेंट कमीच येणार ना. आता माझं पेमेंट ह्या वेळेस कमीच आलं आहे, मग मला ती पण टेन्शन आले. माझं ह्या वेळेसचं ना 44,620 रुपयेच पेमेंट आले. मग मला तिथं पण टेन्शन आले. तर मी ना खरंच त्यांना कॉल केला आणि सांगितलं 20 तारखेपर्यंत तुम्ही माझं दूध न्यायला या, 21 तारखेपासून मी दुसरं सेंटर घेणार. का तर आपला 1 रुपया जरी त्यांनी बुडवला ना तर आपल्याला ती म्हणजे तोटा आहे आणि ती सहन करू शकत नाही. कारण का इथं कुठलीच गोष्ट बचत करू शकत नाही आपण, वैरणीत नाही, पेंडीत नाही किंवा कष्टात नाही. आणि मग का त्यांचं म्हणजे बघा तुम्ही, नवीन आहे तोपर्यंत रेट दिला आणि आता थोडंसं जास्त दिवस झालं की लगे रेट कमी कमी. आणि असं प्रत्येक वेळेस असं जर कमी कमी रेट घ्यायचं म्हणलं तर मग आपल्याला परवडण्यासारखं आहे का ती. तर मग मी विचार केला आणि त्यांना सांगितले 20 तारखेपर्यंत मी दूध देणार, 21 तारखेला मी पारचं सेंटर घेणार आहे. आता तर त्यांच्या साहेबांना बोलली मी तसं, तर त्यांना ना स्पष्ट आता मी साहेब येणार आहे तर त्यांना मी सांगणार आहे की तुमचं म्हणजे आत्ताच सांगा रेट कमी करणार की किंवा असं कशाचं चार्ज लावून. आता माझं शिवप्रसादवाल्याने ना 886 रुपये कट करून घेतलं होतं. मग त्यांना मी सांगते की तुम्ही कशासाठी हे पैसे कट करून माझं पेमेंट घेतलं आहे ती मला सांगा आणि ती पेमेंट मला परत पाठवा. तर त्यांनी ना त्याच्यावर लक्षच दिलं नाही, दुर्लक्ष केलं आहे. म्हणजे बघा तुम्ही कसं असतं, म्हणजे खाणारीच आहे ती बघा सगळी ह्यात. म्हणजे असं शेतकऱ्याला मात्र फक्त वर येऊ द्यायचं नाही आणि ह्यांनी मात्र खायचं असं 1-1 रुपया 2-2 रुपये त्यांना मिळाल्याशिवाय ती गाडी आपल्या घरी येऊन दूध घेऊन एवढं त्यांना किती प्रॉफिट राहत असेल बेगर कष्टाचं. ना आपण किती कष्ट करायचं ना आपल्याला प्रॉफिट एवढं राहतं आहे का बघा तुम्ही. तर मग आता ही नवीन सेंटर घ्यायचं विचार केला मी आणि 21 तारखेपासून ना मी नवीन सेंटर चालू करणार आहे. आणि
असं दूध घालायला जायला पण नाही, आपलं एवढं दूध आपण नेऊ शकत नाही ना दुसरीकडं, म्हणून सेंटरच घ्यायचं विचार. आणि आपल्याला मग कसं त्यांनी कमिशन पण मला पाठवलं बरं का, नाही असं नाही, पण महिन्याला नाही, असं लेट करून पाठवतात कमिशन पण. मग माझं म्हणणं काय, महिन्याला कमिशन पण द्यायला पाहिजे, कारण का ती जसं बोलली ना तसं त्यांनी नाही केलं. बोलली एक आणि केलं एक, असं माझं तर म्हणणं आहे. तर बघा आता दिवस किती म्हणजे लगेच कलरमध्ये बघा किती फरक पडला. तर दिवस आईच्या पोटात चालला असं आमच्या गावाला म्हणते ती बरं का. तर दिवस असा खाली खाली उतरायला लागला ना, मग कलर बदलत बदलत जातो. आणि माझ्या दाढदुखीवर पण काय घरगुती उपाय असला कुणाला तर मला खरंच नक्कीच कमेंट करा बरं का, कारण का खूपच त्रास होतो आहे मला ह्या दाढचा. आणि आपल्या शरीरातलं बघा तुम्ही, कुठलाही अवयव असू द्या, ती जर दुखायला लागलं ना तर असं पूर्ण अंगातलं अवसान गेल्यासारखं होतं आणि काय काम पण करायची इच्छा राहत नाही. आणि नको वाटतं असं. मग काय करायचं, तर मला आता प्रश्न पडला होता की मला 4चं टायमिंगला गायींचं काम करता येईल का नाही येईल, अशी भीती वाटत होती. तर 4 वाजेपर्यंत माझी मग राहिली बरं का दाढ. तर चला, माझा मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ.